पोराबाळांना हात जोडायची एवढी वेळ आपल्यावरती का आली याचा देखील विचार करा। आज लोणावळा शहराच्या अस्तित्वाकरता ही निवडणूक आहे। आज या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना निवडणूक लढवणं जिकरीचं झालेलं आहे। मी बारणे साहेबांचं मनापासून आभार मानेन की जे 8 उमेदवार दिलेत हे सर्वसाधारण गरीब कुटुंबातील आहेत आणि गरिबांना न्याय देण्याचं काम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब करतायत। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब करतायत। विकास झालाय, रस्त्यांनी चालायचं, खायचं काय आमदारांना विचारा। आज मटण आहे, आज बिर्याणी आहे, वडापाव आहे, 3 तारखेनंतर काय। या लोणावळा शहराची अवस्था इतकी बिकट केलेली आहे। मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, उमेदवार अक्षरशः रडकुंडीला आलेत। कुणी जमिनी विकल्यात, कुणी कर्ज काढले। ही एका माणसानं या तालुक्यावरती लादलेली ही खोटी श्रीमंती आहे। कर्ज काढून, घरदार विकून शहराचा विकास करता येत नाही। आज गल्लीबोळामध्ये काय परिस्थिती आहे। आज रोपवेचा प्रश्न प्रलंबित आहे। विकासाच्या गप्पा मारणाऱ्या आमदार साहेबांनी रेल्वेचा ओव्हरब्रिज अजून केलेला नाही। माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आणलं, माननीय पोलीस अधीक्षकांना आणलं, 4 महिने द्या, मी या लोणावळा शहराचा कायापालट करतो। कायापालट तर राहिला दूर, लोणावळ्याकरांच्या बोकांडी येऊन बसले। सगळ्या पक्षांना एकत्रित केलं, तुला उमेदवारी देतो, तुला कॉप्शन करतो। 27 नगरसेवक आहेत आणि आमदार साहेबांनी नवीन GR काढलाय की 27 कॉप्शनचे नगरसेवक करणार। ह्या भूलतापाला लोणावळ्यातल्या नागरिकांनी बळी पडू नका। खासदार साहेबांनी देखील निवडणूक लढवली। खासदार साहेबांनी तालुक्यामध्ये कधी ग्रामपंचायतीमध्ये हस्तक्षेप केलाय? तळेगावच्या नगरपालिकेत हस्तक्षेप केलाय? वडगावच्या नगरपालिकेत हस्तक्षेप केलाय? लोणावळ्याच्या नगरपालिकेत हस्तक्षेप केला? मग आमदार साहेबांनाच ही लोणावळ्याची नगरपालिका एवढी त्याची गोडी का वाटावी लागली? एकही चेक तळेगावला विचारल्याशिवाय त्याच्यावरती सही होत नाही। एकही ठेका, एकही कंत्राट तळेगावला विचारल्याशिवाय मिळत नाही। माझ्या तरुण मित्रांना, लोणावळ्याकरांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही, आपला देश स्वतंत्र झाला, आता पुन्हा पारतंत्र्यात आपण चाललोय। पूर्वी शिवप्पा गवळी, दत्तूभाऊ गवळी, नरेंद्र दरेकर, रमेश नय्यर, चंदूभाई, मोहन सेठ, रामखेत गुप्ता, अरुण काका मोरे असे दिग्गज लोक एकत्रित बसायचे। लोणावळ्याची कमिटी बसायची आणि नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करायचे। आज एकटा जीव सदा शिव, तोच उमेदवारी वाटतोय, तोच प्रचार करतोय। हा अन्याय, अत्याचार, जुलमाच्या विरोधामध्ये मी निवडणूक लढवतोय। सामंत साहेब पहिल्यांदा आरक्षण पडायच्या आधी मला बोलवलं, तुम्हीच उमेदवार। मी सांगितलं मला नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याआधी थोडंसं तुम्ही मला विचारायला पाहिजे की मी लढणार आहे की नाही। आमच्या शिष्टमंडळाला सांगितलं की माझ्या साहेबांच्या मनी ध्यानी नाही, वाघमारे साहेबच माझे उमेदवार आहेत। आणि असं करता करता माझ्यासहित सगळ्यांना फसवत तळेगावच्या खिंडीत अडकवलं आणि लोणावळ्याच्या या शांततेचा भंग सुरू झालेला आहे। याच विचारपीठावरून पोलिसांना दमबाजी केली जाते। मी पोलीस स्टेशनला टाळा लावीन। एका संसदीय पदाचा पदाधिकारी जर अशा पद्धतीनं पोलिसांना दमदाटी करत असेल, हे लोणावळा शहर भयभीत झालंय। आणि मला या शहराला भयमुक्त करायचं असेल तर धनुष्यबाणासमोरील बटन दाबून मला नगराध्यक्ष पदाला विजयी करा। आमचे सर्व उमेदवार हे गोरगरिबीचे आहेत। आम्ही श्रीमंत नसलो तरी मनाने खूप श्रीमंत आहोत। छत्रपती शिवरायांची औलाद आहोत, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहोत आणि आम्ही कोणालाही घाबरणार नाही। पोलिसांना माझी विनंती आहे, खुलेआम पैसे वाटतात, खुलेआम लोकांना दमदाटी करतात। पोलिसांनी देखील याचा विचार केलेला आहे। मी लोणावळ्यातल्या नागरिकांना जागृत करतो का खोट्या नोटा चलनात आलेल्या आहेत, नोटा तपासून घ्या।
तपासून घ्या, तपासून घ्या. खोटं राजकारण. मी नगरसेवक, नगराध्यक्ष सगळी पदभूत. सावंत साहेब, हे जे सुंदरचं स्मारक आहे मी कुठल्याही पदावर नसताना केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काल लोणाची संस्कृती फार पायदळी तुडवली गेली. आमचे 3,000, 4,000, 5,000चे वॉर्ड, पण तो रॅली 15,000ची, 20,000ची. कुठं आली लोक ही? 3,000 मतदारातले अर्धे कामाला गेले असतील, काही झोपले असतील, काही घरात बसले असतील. मग एवढे लोक कसे काय रस्त्यावरती आले? निवडणूक लढवायची, विधानसभेचं काम, आणि त्या कामावरती एकदा मत दिलं ना, तेच काम नगरपालिकेसाठी काम मागतात. 25,000चे मत हे आम्ही लोणावळेकरांनी दिली ना. आरोही ताई तळेगावकर प्रामाणिकपणाने त्यांचं काम केलं. तळेगावकरांना ताईंना सांगितलं की वाघमेरांना उमेदवारी द्यायची. वाघमेरांना सांगितलं की तळेगावकर ताईंना द्यायची. पण बाबाच्या मनात खरं तर ही उमेदवारी कुठं ठरली? परदेशात. परदेशात जाऊन माणसांनी उमेदवारी ठरवली. प्रतिस्पर्धी उमेदवारांना माझं आव्हान आहे, तुमचं काम सांगा. तुम्ही केलेला कामाचा पाढा वाटा. आता जसं एखाद्या पोराला पण पाठीवरती घेतो, तसं उमेदवाराच्या आमदाराच्या पाठीवरती उमेदवार बसलाय आणि आमदार साहेब म्हणतात माझ्या मामाला मत द्या, माझ्या मामाला मत द्या. इतकी परिस्थिती आमदाराची वाईट येईल असं मला भविष्यात वाटलं नव्हतं. विकास जर केलाय ना, का 10,000चा भाव फोडताय? हिंमत आहे ना तुमच्यात? स्कायवॉक आणलाय ना, का 10,000 रुपयाचं वाटप करताय? तुमचे उमेदवार समोर उभे करा. मतदारांना मी हात जोडतो, तुमच्या उमेदवारांनी हात जोडावा. लोणावळेकर जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील. पैशाचा जुगार. लोणावळा शहरामध्ये काय डान्स बार करायचा आहे का? काय तुमचं स्वप्न आहे? काय तुमचं विजन आहे? आज इथल्या तरुणांना रोजगार नाही. हॉस्पिटल बनवलं, आत अँब्युलन्स कुठून जाणार? बाहेर कशी निघणार? एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला फक्त 22 गाड्यांचे अँब्युलन्स आरक्षण पार्किंग ठेवली. आणि मुद्दा सूर्यकांत वाघमारेने अडवलं. मी मुख्याधिकारी आहे, मी कलेक्टर आहे, मी इंजिनियर आहे. अशा पद्धतीचे खोटे नाटे प्रचार करू नका. विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवा. आज उदय सामंत या ठिकाणी आलेत. आज आपण मला सांगत होता की हे सगळं तुम्ही उभं केलेलं आहे. शेवटी विजन लागतं, महत्वाकांक्षा लागते. महत्वाकांक्षा पैसा कमवायची नाही, तर महत्वाकांक्षा अशा पद्धतीचा विकास करण्याची लागते. आणि ती महत्वाकांक्षा आणि विजन आमच्या सूर्यकांतजींमध्ये आहे. म्हणून तुम्ही त्यांना मतदान करावं एवढीच विनंती करतो. मुंबईच्या वॉर्डात फिरताना 3 शब्द फार फेमस आहेत, माहिती आहे ना तुम्हाला? गटर, मीटर आणि वॉटर. हे खरं आहे. गटर म्हणजे जो गाडगे महाराजांचा सल्ला आहे की शहर पूर्ण स्वच्छ असलं पाहिजे. वॉटर म्हणजे काय? माझ्या महिला भगिनी ज्या इथं आलेल्या आहेत त्यांना जेवण करताना असेल किंवा संसार चालवत असताना 24 तास पाणी मिळालं पाहिजे, म्हणजे वॉटर. आणि मीटर म्हणजे काय? अर्थ वेगळा घेऊ नका. मीटर म्हणजे घरात प्रत्येकाला दिवाबत्ती असली पाहिजे. आणि ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत त्या रस्त्यावर देखील लोकांसाठी दिवाबत्ती असली पाहिजे. पण पूर्वीच्या लोकांनी मीटरचा अर्थ वेगळा घेतला. त्याने स्वतः नगराध्यक्ष झाल्यानंतर विजेचा मीटर लावण्यापेक्षा स्वतःचा मीटर सुरू केला, म्हणून ती नगरपालिका बरखास्त झाली. त्याच्यामुळे आपल्याला 3ही गोष्टी करायच्या आहेत. आणि 3ही गोष्टी करताना सगळ्या नागरिकांना विश्वासात घेऊन करायचं आहे. साहेबांची एक संकल्पना आहे, एकनाथ शिंदे साहेबांची. जे आमचे नगरसेवक होतील, जे नगराध्यक्ष होतील, त्यांचा दर महिन्यातनं एकदा नगरसेवकाचा त्याच्या प्रभागामध्ये जनता दरबार असेल. आणि 1 महिन्यातनं एकदा आमच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षाचा नगरपालिकेमध्ये तुमच्या सगळ्या नागरिकांसाठी जनता दरबार असेल. आणि अधिकाऱ्यांच्या समोर तुमचे सगळे प्रश्न सोडवण्याची सक्ती आणि आदेश माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. त्याच्यामुळे भरपूर ऊन आहे,
जास्त वेळ मी काय बोलत नाही. कोणतरी असं म्हणेल की मी गॉगल घालून रॅलीमध्ये प्रचारात आलो होतो, पण त्याचा खुलासा तुमच्यासाठी करतो. पुन्हा डॉक्टरने मला तो गॉगल लावायला सांगितलेला आहे. नाहीतर लोणावळ्यात आले, पर्यटन स्थळाच्या ठिकाणी आले आणि उदय सामंत गॉगल लावून फिरले, असं व्हायला नको. म्हणून मी आपाप खुलासा एवढ्यासाठीच केला. हल्ली ताक पण मी फुंकून पितो. कोणी कुठं जागा घेतली, कोणी कोणाची स्टॅम्प ड्युटी केली, उदय सामंतने केली म्हणून माझं नाव आलं. म्हणजे मला किती TRP सध्या आहे बघा. त्याच्यामुळे मी म्हणून खुलासा केला की डोळ्याचा त्रास असल्यामुळं डॉक्टरांनी उन्हात गॉगल लावायला सांगितल्यामुळे तो गॉगल लावलेला होता. त्याच्यामुळं गॉगल जरी लावला असला तरी डोळस पद्धतीनंच विकासासाठी बघू. जसं काळं दिसतं गॉगलमधनं, तसं काय काळा कारभार आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक करणार नाहीत, हा शब्द इथल्या सगळ्या नागरिक बंधू भगिनींना देतो. आज मोठ्या संख्येनं आपण आमच्या रॅलीमध्ये उपस्थित राहिला, त्याबद्दल देखील धन्यवाद देतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.